23 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान कार क्रमांक MH29 BP 5485 ही गाडी दारवा मार्गाकडून कारंजा लाडकडे येत असताना सांगवी फाट्याजवळ ऑटो क्रमांक MH16 AJ 8026 सोबत समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। या अपघातात 4 प्रवासी गंभीर जखमी झाले। अपघातातील जखमी प्रवासी धामणगाव देव येथील वानखडे कुटुंब असल्याचे माहिती मिळाली आहे। यावेळी गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी माहिती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिका चालक नितीन पाटील यांना तात्काळ घटनेची माहिती दिली। दोन्ही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या। जखमी रुग्णाला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र बोदेगाव येथे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी कारंजा येथे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना पोहोचविले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।